नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 16 सोमवार व्रताविषयी माहिती. 16 सोमवार हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी असे व्रत आहे. श्रावण महिन्यात या व्रताला सुरुवात करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. हे व्रत करण्यासाठी स्त्री, पुरुष, वय, जात या कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत. अविवाहितांनी मनोवंचित पती किंवा पत्नी मिळवण्यासाठी हे व्रत करावे. तसेच संतती प्राप्तीसाठी, तसेच व्याधीपासून मुक्तीसाठी, आर्थिक अडचणी, संकटे तसेच विवचना दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते. इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी. म्हणून हिंदू धर्मात या व्रताचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे. आता जाणून घेऊयात की व्रत कसे करायचे. व्रताला सुरुवात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करावी. 16 सोमवार व्रत करून येणाऱ्या 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे किंवा कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. श्रावण महिन्यापर्यंत थांबणे शक्य नसल्यास कोणत्याही शुभ सोमवार या व्रतास सुरुवात करावी. सलग 16 सोमवार केलेल्या शंकराच्या व्रतास 16 सोमवार असे म्हणतात. व्रत सुरू करताना सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी. साष्टांग नमस्कार घालावा. दिवसभर उपवास देखील करावे आणि मनात शंकराचे स्मरण करावे. संध्याकाळी अंघोळ करावी. मनोभावे शंकराच्या फोटोची पूजा करून पूजेत बेलाचे पान अवश्य असावे. देवासमोर बसून 16 सोमवार कहाणी वाचावी किंवा 16 सोमवार महात्म्य ही पोथी वाचावी. शिवस्तुती वाचावी. नंतर आरती करावी. जमलेल्या घरातील मंडळीस कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा आणि आपण देखील खावा. आता जाणून घेऊयात की चुरमा कसा बनवतात. गव्हाच्या पिठाचा जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्यात किंवा मुटके करून तुपात तळावे. या हाताने कुस्करून चाळणीने चाळाव्यात. त्यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे. याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही. लक्षात ठेवा, चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये. तसेच उपवासास खावयास पदार्थातही मीठ असता कामा नये. या दिवशी मीठ खात नाहीत. मीठ वर्ज्य आहे. उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 शेर कणकेचा चुरमा तयार करावा. ज्या व्यक्तीस व्रत करावायचे असेल त्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे काटेकोर असे पालन करावे. मनाने तसेच शरीराने तसेच विचाराने देखील शुद्ध असावे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ अवश्य टाकावे. व्रत काळात सूर्याला हळद मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे. शंभूंची उपासना करताना तांब्याच्या ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवावे. शंकराला अभिषेक करताना शुद्ध जल तसेच विशेष मनोकामना सिद्धीसाठी दूध, दही, तूप, मध, काळे तीळ असे मिश्रित मोहरीच्या तेल इत्यादी विशेष द्रव्यांचा वापर करताना ओम नमः शिवाय या मंत्रघोषात शंकर पार्वतींची पांढरी फुले, पांढरे गंध, तांदूळ, बेलपत्र, पंचामृत, शुद्ध जल व इतर विशेष द्रव्य यांचा वापर करून मनोभावे पूजा करावी. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.